तर आता मी गेलोय कंजरवाड्याचा जो गणपती तो बघायला आणि इकडे डायरेक्ट त्यांनी केदारनाथचे डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला मधून मी दाखवतो की मधून कसं आहे. फायनली इकडून आपल्याला आपला गणपती बाप्पाचा पूर्ण लुक दिसतोय. तर मग आज आपलं लोक ठरवतोय डायरेक्ट एका गणपती शूट आहे तिकडे जाताना आणि इतके दिवसानंतर फायनली मला माझ्या काका सोडून देत आहे म्हणजे घेऊन जात आहे कारण की इतके दिवस कारखान्यात होते आणि आता गणपती बसलेले बघा दाखवू का प्रूफ दाखवू का हे बघा तुम्हाला विश्वास पडत नसेल म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं की गणपती बसलेले आम्ही चाललो तिकडं दाखवलो कसं करता येते. आता आपण आलो यांच्या घरी सिकंजीवाला जो व्हिडिओ होता तो आपण यांच्या जड बनवला होता. गणपती इथे आहे ना सत्यनारायण आहे पाय पडायला आलेलो आहे. तर आता आपण फायनली आपण पोहोचून गेलो आपल्या लोकेशनवर दाखवू तुम्हाला. हे बघा हे शूट करायचे आपल्याला. मग आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट शूटिंग झाल्यानंतर. तर आता फायनली माझे जे शूट आहे ते कम्प्लीट होऊन गेलेलं आहे आणि आता मी गेलोय गणपती बघायला म्हणजे एक दोनच बघेल मी इतके नाही बघणार. एक दाखवतो तुम्हाला एक किंवा दोन दाखवतो. गाडी पुढे जाऊ ट्रॅफिक होऊन गेलेलं इकडं. एक रिक्षा निघाली जागा नाही आणि आमची लॅम्बोर्गिनी तुमचा निघत नाही लवकर. आज ट्रॅफिक भेटला हो गणपती बाप्पा मोरया. हा बघा वीर भगत सिंगचा आणि त्याच्या समोर जर तुम्ही येणार तर पुढे ना श्री वीर भगत सिंगचा पण आहे तो पण बघून घ्या. आणि हा तुम्हाला माहिती का नाही माहिती पण मी आता सांगतो. हा तो गणपती श्री वीर भगत सिंग हा मेड इन माऊली आर्ट होते का नाही चालू भाई आले बघा. हा ते चालू हे बघा हा ते चालू इकडं सगळं आपल्याला पहिले भेटून गेलेलं आहे. ट्रॅफिक खूप वेगळं पण तो गणपती दाखवतो घरी. आता बघा माझे कसे टाकायचे तर जागा कसे सर्वांची लाडके काका गणपती इकडे गर्दी कमी आज थोडी. हे बघा पैसे दाखवते मी तुम्हाला लाईक सबस्क्राईब करून घ्या. आता फायनली पोहोचून गेले घरामध्ये घरच्या गणपती दाखवायचे राहून गेलेला होता तो आता दाखवून देतो तुम्हाला. हा बघा हा म्हणजे ना इथे ना मोक्षने काहीतरी हात लावून दिलाय. आगाऊपणा जरा 2% जास्त करतोय तो पण चांगला आहे बघा. हे जे डेकोरेशन आहे ते बी मी केलेलं आहे फक्त 1 दिवसामध्ये आणि 2 तासामध्ये. आणि हा जो गणपती तो आहे ना मी डायरेक्ट रात्री 11 वाजता बसवलेला आहे पण तरी बसवलेला आहे पण हे बघा. तर फायनली आता आम्ही येऊन गेलेलो आहे गणपती बघण्यासाठी. दाखवू का तुम्हाला हे बघा नीट दाखवतो पुढून इथून तर बघून घ्या पाहिजे. आता जाऊ आपण दुसऱ्या गणपती बघण्यासाठी. तर आता मी गेलोय कंजरवाड्याचा जो गणपती तो बघायला आणि इकडे डायरेक्ट त्यांनी केदारनाथचे डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला मधून मी दाखवतो की मधून कसं आहे. जर केदारनाथला गेले असणार तर तुम्हाला माहिती असेल की मंदिराच्या बाहेर ना एक नंदी आहे. मी तर गेलेलं नाही तरी मला माहिती आहे तो पण आहे बघा तो त्रिशूल पण आहे. आता मधून मी दाखवतो तुम्हाला की मधून कसं दिसतंय ते. थांबा बघा गणपती पाय दिसत आहे आणि गर्दी बी खूप आहे. नीट तुम्हाला मधून दाखवतो की मधून कसं आहे. काय 12 ज्योतिर्लिंग का नावा 1 2 3 4 मस्त नाही ते बघा आला भेटून गेले बघा तोंड दाखव आला. अरे 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 हे बघा तोंड दाखवते ते काय माहिती का बघ. आणि गणपती बी तोंड दाखवते अजून ते म्हणे अजून पुढे जावं लागेल आपल्याला. आणि इकडची जे ना ते 12 ज्योतिर्लिंग बघा तुम्हाला हे बघा शेवटची किती आहे ते नाही माहिती पण आहे पण. आणि फायनली इकडून आपला गणपती बाप्पाचा पूर्ण लुक दिसतोय. नंदुरबारची आडीची सर्वात मोठी मूर्ती गणपतीची म्हणजे कंजरवाड्याची. 1 नंबर दिसल्या बघा. हा दिसतो का तुम्हाला बघा आणि निघला बघा आता आहे ना वाढदिवसामध्ये कसं काय गेला काय माहिती. हा हे दोघा याचा बर्थडे आणि तरी ना चॉकलेट बी दिलेलं नाही बघा कसं ओव्हर ऍक्टिंग करताय त्याला उद्या सांगावं लागेल. हे बघा आता आमच्या गणपती बघितली गेली म्हणून आम्ही बाहेर निघून गेलो कारण की बाकीच्या लोकांना बघायला टाइम नाही. मोक्ष तिकडे आहे हारा नाही. तर आता मी चाललो लाल परीच्या राजा बघायला तो बी दाखवतो मला कसं दिसतोय ते. आता फिरता का आम्ही तमाम करून टाकले दाखव तुला हे बघा राखी तोडून टाकले नाही. जाऊ दे आता 2% टाकावून घ्या.
दोन आठवड्यासाठी भारतात आलेल्या आणि नातेवाईकांच्या आग्रहाखातर 10 जूनला लग्न केलेल्या भाविक माहेश्वरीला त्याच्या नवविवाहित पत्नीने विमानतळावर गुड बाय केला. आलो तू ना आजचं ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला तुम्ही दाबून काय बी करा पण दाबा. म्हणून आपण भेटू याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.